महाड नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जोरदार राडा झाला होता. शिंदे गट आणि अजित पवार गटात जोरदार धुमश्चक्री झाली होती. त्यावेळी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही त्यांना अटक झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे 2 वेळा त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय. त्यामुळे या मंत्र्यांचे चिरंजीव नेमकं कुठे लपलेले आहेत, हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाच्या पोलिसांना शोधता आलेलं नाही. त्यामुळे नेमकं मंत्र्यांचा मुलगा कोणाकडे गेलाय असे म्हणण्याची वेळ आली आहे. काय प्रकरण आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. महाड नगरपालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्या प्रकरणी विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवरती परस्पर विरोधी गुन्हे महाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र या आरोपींचे कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही हे सगळे आरोपी फरार झाले. विकास गोगावले यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. विकास गोगावले हे शिंदे गटाचे नेते मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत. विशेष म्हणजे सुशांत जाबरे शिवसेनेत होते आणि विकास गोगावले यांचे कट्टर समर्थक होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. कारण तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष हा सर्वश्रुत आहे. विकास गोगावले शिवसेनेचे युवा नेते कोअर कमिटीचे सदस्य आहेत. भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यातील राजकारणावरती त्यांची छाप आहे. सुशांत जाबरे मारहाण प्रकरणी महाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून 24 दिवस झालेत. या कालावधीत माणगाव न्यायालयाने विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतरही माणगाव कोर्टाप्रमाणेच गोगावलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतरही विकास गोगावले फरार झाले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. याच वादातून दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही काळामध्ये तटकरे आणि गोगावले या दोघांनीही एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडलेले आहेत. त्यामुळे दोन गटात सतत वाद होत असतात. त्याच वादातून जाबरे आणि गोगावले यांच्यात हाणामारी झाली होती. पण जामीन अर्ज फेटाळलेले गोगावले फरार झालेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या विकास गोगावले यांची माहिती देणाऱ्याला शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. विकास गोगावले राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपुरात होते असा आरोप त्यांनी केला होता. पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले फरार झाले कसे? नागपूर अधिवेशनात असूनही विकास गोगावले पोलिसांना दिसले नाहीत असे प्रश्न उपस्थित करून महाडचे डीवायएसपी शंकर काळे गोगावले यांना पकडण्यात संपूर्ण अयशस्वी ठरल्याचा आरोप त्यांनी केलाय. दोन्ही गटातील दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतायत. दोन्ही राजकीय पक्षांचे गट सत्ताधारी असल्याने या प्रकरणात पोलिसांवर दबाव आल्याचा आरोपही सोमनाथ ओझरडे यांनी केला. विकास गोगावले हे सुशांत जाबरे यांच्याशी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांवरचे गुन्हे मागे घेतले गेले तरी आपल्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील कायदेशीर लढा आपण सुरूच ठेवणार असल्याची स्पष्टोक्ती देखील सोमनाथ ओझरडे यांनी केली. सेटलमेंट करण्याच्या या प्रयत्नांना काही पोलीस अधिकारी देखील त्यांना मदत करीत असल्याचा दावा देखील सोमनाथ ओझरडे यांनी केला. या सर्व प्रकरणात विकास गोगावले यांनी काहीही केलेले नाही असे मंत्री भरत गोगावले हे सांगत जरी असले तरी त्यांनी आपल्या मुलाचा कान पकडून पोलीस ठाण्यात त्याला न्यायला हवे. गोगावले कुटुंब वर्षाखेरीज एकत्रितपणे फिरायला जाते, ते कुठे जातात याकडे पोलिसांनी लक्ष ठेवायला हवे अशा मागण्याही सोमनाथ ओझरडे यांनी केल्या. सरपंच ओझरडे यांनी मंत्री भरत शेठ गोगावले हे राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य असून त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात आपल्या मुलाला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विकास गोगावले यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल तपास करून त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्याचा विचार करावा आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच पोलीस संरक्षण असतानाही विकास गोगावले फरार कसे असा सवाल उपस्थित करीत पोलिसांच्या भूमिकेबाबत देखील शंका निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात संबंधित पोलीस सुरक्षा रक्षकांची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. पण भरत गोगावले हे मंत्री आहेत, त्यांच्या प्रभावामुळे विकास गोगावले यांना शोधण्यात पोलीस अपयशी ठरतायत का अशी शंका उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस जे गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही असे विधानसभेत वारंवार सांगितले. मग अशा वेळी विकास गोगावले सापडत नाहीत की पोलिसांना त्यांचा शोध घ्यायचा नाही अशी शंका उपस्थित होते. यावर संजय राऊत बोलले नसते तर नवलच होतं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्यांच्यावर प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत?
महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत एक काँग्रेस कार्यकर्त्याला ठार मारण्यासाठी हल्ला केला गेला आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला. म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांनी खून केले किंवा चोऱ्या केल्या, दरोडे टाकले, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलाय का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि याचा अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी तो सापडत नाही. राज्यातील एक मंत्री बेपत्ता होतो. मी कोकाटेंविषयी बोलतोय. ते 48 तास सापडत नाहीत. ही पोलीस यंत्रणा आहे की भाजपची खाकी वर्दीतील टोळी आहे. कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले संघर्ष कायम आहे. नगर परिषद निवडणुकीत कोणाला किती यश आले हे पाहूयात. तर रायगड जिल्ह्यात 10 नगरपालिकांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 3, भाजपचा 1, शेकापचा 1, शिवसेना ठाकरे गटाचा 1, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा 1 नगराध्यक्ष निवडून आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 70, शिवसेना शिंदे गटाचे 57, भाजपचे 38, शेकापचे 20, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 19, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2, अपक्ष 2, तर इतर आघाड्यांचे 5 नगरसेवक विजयी झाले. या महाडमध्ये राडा झाला. त्या महाडमध्ये भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणला. शिवसेनेचे सुनील कविस्कर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, शिवसेनेचे 8, भाजपचे 2 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे रायगडमध्ये तटकरे यांनी बाजी मारत गोगावले यांना शह दिलाय. त्यामुळे जेव्हा गोगावले ठाकरे गटाच्या नगराध्यक्षाची भेट घेत होते त्यावेळी तटकरे यांनी पावले चालती मातोश्रीचे वाट असं म्हणत गोगावले यांना डिवचले होते. विकास गोगावले यांना शोधण्यात पोलिसांना यश येणार का? की त्याआधीच गोगावले जाबरे यांच्यासोबत सेटलमेंट करणार? ओझरडे यांची मागणी मान्य करत पोलीस गोगावले यांना तडीपार करणार का? तसेच तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष आणखी कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.